मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो अशा टॉपिकवर बोलणार आहे की ज्यामुळे की खूप सारे कॉलेजेसचे स्टुडंट आहे हे आज थोडेसे की थोडं रिलेट करू शकेल या गोष्टीवर. आणि मी अशा गोष्टीवर बोलणार आहे की कॉलेज एज्युकेशन म्हणजे की आजकाल काय झालं आहे की प्रत्येकजण शिकतोय बरोबर. घरामधून त्यांना असं एन्व्हायरमेंट क्रिएट झालेलं आहे की बरेचसे स्टुडंट आज शिकत आहे म्हणजे की कॉलेजमध्ये चांगलं एज्युकेशन घेत आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. पण खरं सांगा मला, तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही ज्या पण कॉलेजमध्ये शिकताय, बरेचसे कॉलेज हे खूप चांगले आहे असं नाही म्हणणार की काही कॉलेज चांगले नाही आहे असं. पण आजच्या टायमिंगला सगळ्यात जास्त जो मुलांचा हा ड्रॉबॅक आहे ना, तो म्हणजे काय आहे की त्यांना सगळ्यांना शिकून काहीतरी काम करायचं असतं बरोबर. प्रत्येकाला काय करायचं आहे की मला ही गोष्ट शिकायची आणि मला ही गोष्ट शिकल्यानंतर जॉब हा मिळवायचा आहे, असं प्रत्येकाचं काय असतं, एम असतं बरोबर. पण आता ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे की आपण ज्या कॉलेजमध्ये शिकतोय त्या कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला या गोष्टी शिकवत आहे की जसं तुम्हाला IT मध्ये करिअर करायचं आहे किंवा तुम्हाला तुमची जी पण डिग्री असेल, सायन्स वगैरे फिजिक्स वगैरे शिकताय, कोणी डायरेक्टली BSc करतं आहे, BSc इन केमिस्ट्री, BSc इन मॅथ, किंवा अजून तुम्ही बघितलं तर खूप सारे BCom वगैरे बाकीच्या पण कॉलेजमधले जे पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. जसं की मी ॲज IT म्हणून ITचं स्टुडंट किंवा IT इंजिनिअरिंग मी जे केलेले, ज्यामध्ये किंवा बाकीचे पण आहे BSc वगैरे करताय, BCS वगैरे करताय, BCA वगैरे करताय. का तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन किंवा त्या स्पेसिफिक गोष्टीमध्ये जाऊन खरंच वाटतंय की तुम्हाला ते स्किल भेटत आहे तर तुम्ही बरोबर कॉलेजमध्ये आहात. आणि जर या गोष्टी जर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही स्वतःला एकदा रिअलाईज करून द्या की आपण जे कॉलेजमध्ये एज्युकेशन घेतोय आणि आपल्याला इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा बिझनेस टाकण्यासाठी जे स्किल लागत आहे ते जर इथे भेटत नसेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजच्या व्हिडिओद्वारे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. मेन असं माझं कोणतंही मत नाही की सगळे कॉलेज हे खराब आहे. खूप सारे कॉलेज खूप सारे चांगले, काही प्रायव्हेट कॉलेज पण खूप सारे चांगले, इवन तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज तर ऑब्व्हियसली खूप सारे चांगले, IIT झालं, IIT झालं, गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे COEP झालं, VGTI झालं, हे मोठे मोठे कॉलेज खूप चांगले काम करत आहे. बाकीचे प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण खूप सारे काम आहे जे खरंच खूप चांगलं काम करत आहे. त्यांनी खूप सारे स्टुडंटला प्लेसमेंट प्रोव्हाइड करत आहे, चांगला असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे. तिथले स्टुडंट खरंच स्वतःवर काम करून काय चांगल्या ठिकाणी जॉबला पण लागतं, त्यांना पॅकेज पण मिळतं आहे. मेन आहे Tier 3 Tier 4 कॉलेज. या कॉलेजच्या स्टुडंटसोबत मी आज बोलतोय किंवा ज्यांना त्या कॉलेजमध्ये त्या प्रकारचे स्किल भेटत नाही असं वाटतंय त्या सगळ्या स्टुडंटसोबत बोलतोय. तुम्ही जे गोष्टी शिकताय त्या ज्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत आहे, ज्या गोष्टी तुम्ही ॲक्च्युअल सिलेबसमध्ये शिकताय त्या सिलेबसचा आणि तुमच्या इंडस्ट्रीमध्ये यूज होणाऱ्या गोष्टींमध्ये किती सारा मोठा गॅप आहे या स्टुडंटसोबत मी बोलतोय. हा गॅप तुम्हाला रिअलाईज झाला असेल तर या सगळ्या स्टुडंटला मी एक गोष्ट सांगतोय की कधी पण एक लक्षात ठेवा की जे झालं आहे आता त्याच्यावर जास्त बोलण्यात काही मजा नाही आहे. की तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला आता तिथून डिग्री मिळवणं हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर त्या गोष्टीला दोष देऊ नका बसू की माझं कॉलेजच खराब आहे आणि माझं कॉलेज असं आहे म्हणूनच मला काय स्किल म्हणजे की मला जॉब नाही लागणार, हे माझं कॉलेजमध्ये टीचर लोक चांगलं शिकवत नाही मग मला काय आता इथं जॉबच नाही मिळणार, माझं काही होणारच नाही आयुष्यात, किंवा आता माझं जे पण होतं आहे ना ते कॉलेजमुळेच होतं आहे, असं पर्स्पेक्टिव्ह मनामध्ये बनवू नका. आले ना. आता जो प्रॉब्लेम झाला आहे ना त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणं हा आपल्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कळलं ना. की कोणत्याही कॉलेजला दोष देत नका बसू, कोणत्याही टीचरला दोष नका देत बसू. आता जे काम करायचे ते आपल्याला करायचं आहे. तुम्ही म्हणशाल सर जर आपण जिथं शिकायला जातो तिथूनच शिक्षण मिळत नसेल तर आपण शिकायचं काय नेमकी, तुम्ही असं काय असं म्हणजे आम्ही जायचं कुठं, हा सगळ्या मुलांना प्रश्न असेल. की इंडस्ट्रीला जे स्किल पाहिजे तेच आमच्यात नसेल तर आम्ही काय करायचं. मला सांगा, इंडस्ट्रीला जे स्किल पाहिजे आज तुम्हाला सांगा कित्येक लोक त्या गोष्टीवर काम करत आहे, फ्रीमध्ये म्हणा किंवा पेड फॉर्ममध्ये म्हणा, त्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत आहे ना. आलं ना. जसं की आज मी एक फर्स्ट इयरला कोणी ॲडमिशन घेतलं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, AIDS, AIML, जेवढ्या पण कम्प्युटरच्या रिलेटेड ब्रांच त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने मी बोलतो की ज्याने ह्या ठिकाणी ॲडमिशन घेतले तर त्याचा हा रोल असेल ना, म्हणजे की तो बघेल की मला ही गोष्ट शिकायची, म्हणजे की ही गोष्ट मी आता जॉईन केलेली, हा कोर्स मी घेतलेला आहे पण आता मी कॉलेजमध्ये गेलो आणि मला काहीच समजत नाही किंवा समोरचा
जे शिकवतात ते इंडस्ट्रीमध्ये रिॲलिटीमध्ये यूज होत आहे की नाही हे मला कळत नाही. ॲक्च्युअल दोघांमध्ये डिफरन्स काय आहे हा मला कळत नाही. मला गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होत नाही. मी याचा रिअल लाईफमध्ये यूज करू शकत नाही. तर आता मी काय केलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सगळ्या स्टुडंटला माझं एकच सांगणं आहे, जर तुम्ही कोणती पण स्किल शिकताय, इंडस्ट्रीला पाहिजे असलेल्या ज्या स्किल आहेत ज्याच्यात तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करू शकता, त्यासाठी मार्केटमध्ये खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहे. तुम्ही म्हणशाल सर आता काय केलं पाहिजे नेमकी आपण. सगळ्यात मेन म्हणजे की सगळे कॉमन जी गोष्ट सगळीकडे यूज होते की कोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळवायचा आहे, सगळ्यात मेन जे काय कम्युनिकेशन स्किल, ते कम्युनिकेशन स्किल्स तुम्ही स्वतः इम्प्रूव्ह करू शकता ना. की जसं इंग्लिश सगळ्यात जास्त गरजेचं आहे, इंग्लिश सगळ्यांना आलं पाहिजे. तुम्ही म्हणशाल सर आता इंग्लिश कुठून शिकायचं, त्यासाठी पण आम्हाला खूप सारे कोर्सेस द्यावं लागेल का, असं पण नाही. तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी यूट्यूबवर कित्येक लोक फ्रीमध्ये इंग्लिश शिकतायत. तुम्ही म्हणशाल सर तिथून आम्हाला शिकायला नाही मिळते, आम्हाला कोणाशी तरी टॉक करावं लागेल. तर काही असे टूल्स पण आहे, डायरेक्टली तुम्ही टॉक करून त्याच्यासोबत कम्युनिकेशन करू शकता. डेली काय 5 सेंटेन्स बनवून तुम्ही स्वतःला आरशासमोर बोला किंवा कॅमेऱ्यासमोर बोला आणि ते रेकॉर्ड करा आणि त्याला टेस्ट करा. त्याला इंग्लिश येते त्याच्याकडे दाखवा की मी हे बरोबर बोललोय का नाही. किंवा AI सोबत तुम्ही कम्युनिकेट करा. ChatGPT सोबत जरी बोलले आणि तुम्ही जेमिनाय सोबत जरी बोलले ना, तरी तो तुम्हाला काय डायरेक्टली तुम्ही त्याच्यासोबत बोलून काय करू शकता, त्याच्यासोबत कन्व्हर्सेशन करू शकता आणि कन्व्हर्सेशन करून काय त्याच्यासोबत क्वेश्चन आन्सर करून तुमचं इंग्लिश हे ओळखू शकता. तर इंग्लिश कम्युनिकेशन ही कॉमन स्किल आहे. या गोष्टीवर तुम्ही जास्त काम करा. आता हे कॉलेजमध्ये तर नाही शिकवणार तुम्हाला, कारण तो सिलेबस आहे तो शिकवतच काही जण तर कम्प्लीटच करत नाही, त्याच्यात काही वाद नाही. किंवा काही ठिकाणी तर टीचर पण नाही, अशी पण कंडिशन आहे काही कॉलेजमध्ये. त्या गोष्टीकडे आता बघत नका बसू. आपल्याला आपलं स्वतःचं आयुष्य घडवायचं आहे. आपण दुसऱ्यावर डिपेंड न राहता स्वतःमध्ये किती चांगले चेंजेस करू शकतो याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे. कोणी सांगेल आणि मग मी करेल या गोष्टीकडे कधीच लक्ष द्यायचं. कोणी शिकवेल आणि मग मी करेल या गोष्टीकडे आता लक्ष देण्याची वेळ गेलेली आहे. आपल्याला जर चांगलं काही करायचं असेल ना, तुमचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जेवढ्या गोष्टी पाहिजे तेवढ्या आज इंटरनेटवर फ्री तुम्हाला दिसून येतील. खूप सारे यूट्यूबवर कोर्सेस आहे. कोणाला पायथॉन शिकायचे, समजा कोडिंग शिकायची, C++, मी स्वतःच शिकवतो C लँग्वेज. आपल्या यूट्यूबवर मराठी भाषेमध्ये मी कोर्स केलेला आहे. त्यानंतर C++चं झालं, DSA झालं. जे इंडस्ट्रीमध्ये ज्या स्किल गरजेच्या आहे खूप साऱ्या लोकांनी फ्रीमध्ये यूट्यूबवर शिकवलेलं आहे. असं नाही का म्हणत मी एकट्याने शिकवले, खूप सारे लोक फ्रीमध्ये यूट्यूबवर शिकवत आहे. पण मेन काय आहे की तुम्ही ओळखून घ्यायचं की आता इंडस्ट्रीमध्ये काय लागणार आहे, ही स्किल लागणार आहे ना, मग ह्या स्किलवर तुम्ही काम करा. जसं की AI खूप जास्त येते, तर AI टूल्स तुम्ही शिका, AI गोष्टी शिका. आल्या ना. प्रत्येकाला AI टूल गरजेचंच आहे, कोणत्याही फील्डमधला असो. आजकाल त्याला AI येणं खूप जास्त गरजेचं आहे. एक्सेल वगैरे झालं, पॉवर BI झालं, जे इंडस्ट्रीमध्ये रिअलमध्ये यूज होत आहे त्या गोष्टी शिकवण्यासाठी आज मार्केटमध्ये खूप जास्त लोक आलेले आणि खूप जास्त चांगलं काम पण करताय. काही कमी फीमध्ये करताय, काही जास्त फीमध्ये करताय, पण ते काम आत्ता तरी मला असं वाटते करताय. फिजिक्सवालासारखे प्लॅटफॉर्म झाले, ही खूप सारे कोर्सेस हे तुम्हाला कमी पैशामध्ये अवेलेबल करून देत आहे. अजून पण खूप सारे प्लॅटफॉर्म आहे की जे काय एक स्किल तुम्हाला कमी पैशामध्ये देत आहे. यूट्यूबवर पण खूप सारे चांगले काम लोक करत आहे, ते पण तुम्ही शिकू शकता. मेन आता काय आहे की आपल्याला गॅप हा ठेवायचा नाही की तुम्ही जे शिकताय ते आणि इंडस्ट्रीमध्ये जे आपल्याला गरजेचं आहे ते, यामध्ये जर गॅप आला तर आपण काय की कुठंतरी आपल्याला एक बेरोजगारीचं संकट हे आपल्याला झेलावं लागेल. त्यामुळे आत्तापासूनच काय करायचं, काम करायचं. कोणत्याही कॉलेजला दोष नाही द्यायचा आहे, कोणत्या टीचरला दोष नाही द्यायचा आहे, कारण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आले ना, हे कायमच आपण लक्षात ठेवायचे. असं कोणाला दोष देत नाही बसायचं आहे की माझं या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आहे म्हणजे मी काहीच करू शकणार नाही, आता माझी वाटच लागणार आहे, आता माझं काही खरं नाही, इथले टीचर काय सांगते हे मला कळतच नाही, आता मी काय करू, असं कधीच मानून नाही घ्यायचे. आता ॲडमिशन घेतलं गेलं आहे ना, विषय डोक्यातून काढायचा, आपल्यावर काम करायचे आणि आपण कसं इंडस्ट्रीसाठी रेडी होऊ, आपण कसं त्या नोकरीसाठी चांगलं बनू शकतो याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं. समजलं. कोणतंही कॉलेज तुम्हाला प्लेसमेंट लावून नाही देणार आहे. खूप सारे कॉलेज, चांगले कॉलेजमध्ये मुलं शिकून सुद्धा प्लेस होत नाही. रिझन काय की इंडस्ट्रीला जे पाहिजे ते तुमच्याकडे नसेल तर कसं काय होईल. आलं ना. तर सगळं काही आपल्यावर डिपेंड आहे आणि फ्री रिसोर्सेस तुम्हाला खूप सारे यूट्यूबवर मिळतील, खूप सारे प्लॅटफॉर्म. मी सुद्धा फ्रीमध्ये खूप जास्त मराठीमध्ये काम करतोय. अजून माझ्यासारखेच खूप लोक फ्रीमध्ये मराठीमध्ये चांगलं काम करत आहे. तुम्ही त्यांच्याकडून शिका. असं कोणीच नाही की जे तुम्हाला चांगलं कंटेंट मिळू शकत नाही. तुम्ही थोडी शोधा, मिळेल तुम्हाला. Udemy सारखे प्लॅटफॉर्म आहे, तिथं पण खूप सारे कोर्सेस तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही म्हणशाल क्वालिटी नाही, काही ठिकाणी असं वाटू शकतं जर तुम्हाला की काही कोर्सेस आहे पण क्वालिटी नाही,
पण असं नाही की एकच ऑप्शन आहे, तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे. पण काही ठिकाणी फीस पण खूप जास्त आहे सर. तुम्ही म्हणशाल की आम्हाला ना कोर्सेस करायला लावताय पण तिथं लुटता पण नाही मग तेवढ्याच प्रमाणात, आणि जॉब तर काही लावून देत नाही. फक्त सांगताय की या आमच्याकडे असा असा कोर्स येतो करा, पण तो कोर्स नंतर काय सांगता की जॉब लावून देणार नाही. आता जॉब लावून देणार नाही, तुम्ही कोणत्याच गोष्टीकडे असं नका बघू की तुम्ही तिथं गेले म्हणजे तुम्हाला जॉबच लावून देणार आहे. कोणत्याही क्लासमध्ये गेले म्हणजे क्लासमध्ये तुम्हाला जॉबच लावून देणार आहे. काय आहे माहिती का, ते पैसे जर जास्त घेत असेल ना त्याच्यापेक्षा अशा क्लासकडे जा, अशा कोर्सकडे जा की तिथं शिकवलं चांगलं जातं. हलद्यानं जॉबच्या गॅरंटीपेक्षा ना तुम्हाला जिथे चांगले स्किल भेटू शकता अशा ठिकाणी कधी पण कोर्स लावण्याचा प्रयत्न करा. नुसतं जॉब 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 आपण त्या भावनेमध्ये अडकतो आणि आपल्याला कधी कधी असं होतं की लॉसमध्ये पण जातं. हलद्यानं स्किल शिकताना पण आता फ्रॉड खूप जास्त चालू आहे, पण त्या फ्रॉडकडे दुर्लक्ष म्हणजे की अशा गोष्टी तिथं जे मुलं शिकताय त्यांना जाऊन विचारा. स्टीलच्या गोष्टींपेक्षा जे मुलं ॲक्च्युअलमध्ये प्लेस झालेले त्यांना जाऊन विचारा, जे नाही प्लेस झाले त्यांना पण विचारा, आणि मग डिसिजन घ्या की हा क्लास आपल्यासाठी योग्य आहे की नाही योग्य आहे. आलं कधी पण फीडबॅक बेसिसवर काम करायचं आणि अशा फीडबॅक तिथं जाऊन बघायचं की त्यांनी काही चेंजेस पण केलेले असू शकतात. आलं गोष्टी व्हिजिट करा, थोडं एक्सप्लोर करा स्वतःला आणि त्या स्किल आणण्याचा मध्ये प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणता सर कॉलेजचं अभ्यासाचं एज्युकेशन एवढं आहे की ते आम्हाला बळजबरी करून फोर्स करून आम्हाला तिथे बसवता, मग ते आपल्याला करावं लागतं. मेहनत करावी लागेल, ऑप्शन काहीच नाही की ते पण काम आपल्याला करावंच लागेल. नाही तर काय आपल्याला डिग्रीमध्ये प्रॉब्लेम देऊ शकता, डिग्रीमध्ये आपलं टाईम हा वेस्ट होऊ शकतो. म्हणजे की मला जे पाहिजे ते तुम्हाला भेटत नाही बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो मी कॉलेजमध्ये कसं काय करायचो की माझ्या कॉलेजमध्ये मला जावंच लागायचं, तिथं पण मला जे पाहिजे ते मिळत नव्हतं, पण तरी मला लेक्चरला हे बसावंच लागायचं. बीईला नंतर तर तुम्ही कॉलेजच बंद करून दिलं होतं, पण तरी मी तुम्हाला सांगतो रिॲलिटी काय, मला व्हिडिओ बनवण्यासाठी मला टाईम मिळत नव्हता म्हणून मी लास्टला तर कॉलेजला जाणंच हे बंद करून दिलं होतं. मेन आता काय विषय की तुम्हाला मी अभ्यास कसं करायचो, मी शेवटच्या 3-4 नंबरच्या बेंचला बसायचो आणि माझं जे काम आहे की मी लीड कोडचे प्रॉब्लेम आहे ना तिथं लिहून सॉल्व्ह करायचो, आणि जेव्हा मला टाईम भेटायचा तेव्हा ते इम्प्लिमेंट करून बघायचो. तर माझं ना 1-2-3 क्वेश्चन हे लीड कोडचे मी दिवसाला असे सॉल्व्ह करायचो, 3-4 असे लेक्चरमध्ये स्टार्ट करायचो. ते जे शिकवत आहेत ते पण मी काय करायचो, खूप साऱ्या गोष्टी तिथल्या तिथं समजून पण घ्यायचो. काही जे समजलं नाही त्या आपल्याला माहितीच आहे कॉलेजचा जो अभ्यास आहे तो आपल्या इंडस्ट्रीमध्ये रिक्वायरमेंट फार कमी, कारण त्या वेने तुम्हाला शिकवलं जात नाही. त्याला प्रॅक्टिकल वेने शिकवलं गेलं तर तो पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तिची पण खूप जास्त नीड आहे असं. पण त्याला शिकवण्याचा पद्धत ही बरोबर अजून निर्माण झालेली नाही, त्या लेवलच्या लॅब्स त्या लेवलच्या गोष्टी ह्या निर्माण झालेल्या नाही. हळूहळू होईल, असं नाही म्हणत की एका दिवसात सगळ्या गोष्टी, हळूहळू गोष्टी होतात, कारण त्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी पण खूप जास्त पैसा हा इम्पॉर्टंट आहे. आलं ना. तर माझं एकच सांगणं आहे की कोणाला दोष नका देत बसू, तुम्ही स्वतः काम करा, स्वतःच्या गोष्टीवर इम्पॉर्टन्स द्या, स्वतःला जे पाहिजे ते करा, ज्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये रिक्वायरमेंट आहे त्या शिकायला सुरुवात करा. डेली त्या गोष्टीवर 3-4 तास आपल्याला वेळ काढण्याचे असं लक्षात घ्या. कॉलेजमध्ये सगळेच लेक्चर ही इम्पॉर्टंट नाही राहते, मला पण माहिती, तुम्हाला पण माहिती, बंक करून तुम्ही जाता बरोबर. त्या बंक केलेल्या वेळेमध्ये बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही या स्किलवर कसं काम करतील याकडे लक्ष द्या. यावर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि अशी रिॲलिटी टॉक्सची सिरीज आपली कंटिन्यू येतच राहणार आहे की ज्यामुळे काय तुम्हाला काय गोष्टी केल्या पाहिजे ह्या लवकर समजतील, त्यामुळे मी ही सिरीज स्टार्ट केली. आणि अशीच आपली पॉडकास्टची पण सिरीज येणार आहे, पण हळूहळू गोष्टी होतील, कारण मी पण एकाच गोष्टीवर काम करतोय, जसं की यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं, नवीन सिरीजचं प्रिपरेशन करणं, नवीन गोष्टी लॉन्च करणं. मी जे जॉब करतोय त्या जॉबकडे लक्ष देणं, तिथं पण मला काय की व्हिडिओ बनवण्याचा वेळ माझा हा संध्याकाळी 6 नंतरचा असतो किंवा सकाळी 7च्या आधीच राहतो किंवा 8च्या आधीच राहतो आपला. तर हे काय मला टाईम माझा पण खूप जास्त मॅनेज करावा लागतो, पण मी जेवढा माझा टाईम मिळतो तसं काय आज संडे तर संडेमध्ये मी व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत टाकण्याचा हा प्रयत्न करतोय. मेन तुमचं हे की तुम्ही गोष्टीला काम करायला सुरुवात करा, याला त्याला दोष नका देऊ बसू, हाच या व्हिडिओचा उद्देश होता. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.